चौथं सेशन आहे. हो. आतापर्यंत आपण रायटिंग फॉर थिंक टँक्स, एनजीओज म्हणजे रायटिंगचे वेगवेगळे प्रकार, टेक्निकल रायटिंग आणि काल तर आपण फिल्मचं स्क्रिप्ट रायटिंग हाही एक ॲव्हेन्यू हाताळलाय. आणि मग आता उरलेल्या याच्यात इन्स्ट्रक्शनल डिझाईन आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन. पण हे करत असताना आपला फोकस जो पत्रकार संघ काय किंवा आपला विभाग काय हा जर्नलिझम आहे याच्याकडे आपण अजिबात दुर्लक्ष करत नाही आहोत. म्हणजे जर्नलिझम खेरीज काय संधी आहेत हे बोलत आहोत, परंतु जर्नलिझम मध्येही काय संधी असणार आहेत आणि उद्याच्या पत्रकारितेसाठी किंवा आता बदलणाऱ्या पत्रकारितेसाठी काय तयारी करायला पाहिजे या दृष्टीनं आपण आजचं हे सेशन विचार केला. आणि त्याच्यासाठी काय 2-4 मिनिटं आहेत सुरू व्हायला? नाही, आपण सुरूच करतोय. पाहिजेत का? नाही, अगदी 1च मिनिट. मी तिकडचा जरा आवाज थोडासा. ठीक आहे. आणि प्रश्नोत्तर वगैरे करूया आपण त्याच्यात? हो, आपण करू. हो, आम्ही असं प्लॅन केलंय की साधारण 30-40 मिनिटं तुमची जी काय मांडणी असेल आणि आपण फेसबुक लाईव्ह पण करतो आहोत. तर आमच्यातले कोणी ती पेज मॉनिटर करतील आणि लेखी स्वरूपात इथे सुद्धा चॅट बॉक्सवर किंवा तिथे सुद्धा जे लिहून प्रश्न येतील ते इथे शेअर केले जातील. तर आता मी प्रश्न आमच्यातर्फे तुमच्यापर्यंत आपण म्हणजे आम्ही पोहोचवू. काही काही डुप्लिकेशनही होतं, त्यामुळे ते सगळं मॉनिटर करत राहणं आवश्यक आहे. मी फक्त माझे सहकारी डॉक्टर संजय तांबट यांना थोडंसं आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती करते. 1च मिनिट फक्त. 1च मिनिट. हा सर. सर्वांना नमस्कार. करूया सुरू? होय. मॅडम आपण सुरू आता फेसबुक लाईव्ह सुरू झालंय आपलं. हा चला. सर्वांना नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभाग आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आता आपण कोरोनाच्या संसर्गामुळे, वाढत्या संसर्गामुळे सुरुवातीला टाळेबंदी आली आणि मग त्यामुळे घरामध्ये अनेकांना राहावं लागलं. उद्योग व्यवसायावर आणि इतरही अनेक क्षेत्रांवर त्याचा परिणाम झाला. या सर्वाचा परिणाम पत्रकारिता आणि माध्यमांवरही होताना दिसतो आणि विशेषतः मुद्रित माध्यमांवर त्याचा होणारा परिणाम हा जो काही आहे तर तो काही जणांच्या बाबतीत सरांकडे मला कनेक्टिव्हिटीचा थोडासा मला तिथे तुम्हाला येतं ऐकायला. ओके, ठीक आहे. मी लाईव्ह आहे, मी तेच बघितलं. संजय तिथे नाहीयेत का? विद्यापीठात नाहीयेत का? म्हणजे नाही, आम्ही आपापल्या घरनं घेतोय. आणि इथे कनेक्टिव्हिटी काही इश्यू नाही मला. नाही मॅडम, तांबट सरांचा ऑडिओ गेलाय. त्यांच्याकडे बहुतेक इश्यू आहे. तर म्हणजे तांबट सर जे सांगत होते की आपण, आणि मगाशी मी पण म्हणलं की पत्रकारिता तर आपल्याला म्हणजे आपला मुख्य उद्देश पत्रकारितेत येण्याचा आहे सगळ्या विद्यार्थ्यांचा आणि पत्रकार संघातल्या अर्थातच पत्रकारांचा. पण त्याच्यासाठी आपल्याला काही बदल घडवून आणायला लागतील. त्यांचा वेध आपण घेणार आहोत किंवा घेण्याची विनंती आपण कुबेर सरांना केली आहे. त्यामुळे आता अधिक वेळ न घालवता, कारण औपचारिक परिचय तर कुबेर सरांचा करून देण्याची गरज नाहीये, त्यामुळे कुबेर सर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सुरुवात करावी. धन्यवाद. पहिल्यांदाच अशासाठी की या कार्यक्रमाला निमंत्रण दिलं. माझं घरचं संस्था आहे माझी, त्याच्यामुळे संस्थेच्या या कुठल्याही कार्यक्रमाला सहभागी होण्यामध्ये एक आनंद असतो. 84-85ला मी या संस्थेतनंच पत्रकारितेची पदवी घेऊन बाहेर पडलो. त्याच्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांना आत्ताच्या या माध्यमातून जर संपर्क त्यांच्याशी होत असेल, एक संवाद साधता येत असेल तर आनंदच आहे. आणि हा आजचा काळ आणि आजचा विषय दोन्ही अतिशय महत्वाचे आहेत. सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की सध्या हा पत्रकारितेसाठी फार कठीण काळ वगैरे आहे. मला असं म्हणायचं की तो पत्रकारितेसाठी कठीण काळ कधी नव्हता आपल्या या देशामध्ये. कारण टीका अजूनही मुक्तपणे स्वीकारण्याची आपली तयारी नसते. टीका ही कशा पद्धतीने होणार आहे, मग ते करणारा कोण आहे, त्याचं नाव गाव काय आहे, तो वर्णाने कसा आहे वगैरे, या पद्धतीने आपण टीका करायचे. अनेक पद्धतीने त्याचे असे कप्पे करतो आणि मग त्या अनुषंगाने टीका गांभीर्याने घ्यायची किंवा नाही
हे ठरवतं. दुर्दैव आहे हे. त्याच्यामुळे हा काळ हा अपवादात्मक अवघड आहे असं म्हणायचं का? मला तसं वाटत नाही. अवघड आहे. अपवादात्मक अशा पद्धतीनं नाही, कारण हे काही युद्ध वगैरे ज्या पद्धतीनं होतं तशा पद्धतीनं परिस्थिती नाही. जरी सरकारने सुरुवातीला सांगायचा प्रयत्न केला की एक युद्ध आहे वगैरे वगैरे आणि आम्ही याचा पराभव करू, आपण याला हरवू वगैरे वगैरे, या सगळ्या शौर्यकथा आपण ऐकल्या असालच आणि आता त्या शौर्यकथांचं काय झालेलं आहे हेही आपण सगळे जाणतोच. त्याच्यामुळे या विषयाकडे मला असं वाटतं की 2 मुद्द्यांनी 2 अंगांनी बघायला हवं. पहिला अर्थातच वैद्यकीय किंवा आरोग्यविषयक पत्रकारिता या अर्थाने बघायला हवं आणि दुसरा भाग हा त्यातला एकंदरच सर्वसाधारण पत्रकारितेच्या अनुषंगानं याचा आढावा घ्यायला हवा. वैद्यकीय पत्रकारिता किंवा आरोग्यविषयक पत्रकारिता हा मला या काळातला एक अतिशय महत्वाचा मुद्दा वाटतो. त्याचं कारण असं की आपल्याकडे त्याची किती वानवा आहे किंवा हा विषय आपण किती गांभीर्याने घेत नाही हेच या काळामध्ये दिसून आलं. आपल्या वर्तमानपत्रामध्ये जिथे कुठे आपण काम करणार असू किंवा आपला काही संबंध असेल तिथे माहिती असेल की म्हणजे बीट या संकल्पनेमध्ये म्हटलं जातं की आरोग्य बीट करणारा किंवा काय तत्सम अशा स्वरूपाचा एखादा कोणीतरी बातमीदार असतोच. त्याची मजल साधारणपणे आपला इतिहास लक्षात घेतला आरोग्यविषयक पत्रकारितेचा तर सरकार किंवा या वैद्यकीय रुग्णालयातनं जे काही सांगितलं जातंय त्याच्या पलीकडे काही जात नाही. आपण त्याला फक्त एक दरवाजा म्हणून नेमलेला असतो की या वैद्यकीय संस्था आहेत, नगरपालिकेची वैद्यकीय शाखा आहे किंवा रुग्णालय आहेत, त्यांना कोणीतरी ऑफिसमध्ये वर्तमानपत्राच्या माध्यमामध्ये इंग्रजी शब्द वापरायचा तर एक पॉइंट्स पर्सन असावा, इतपतच हा दुर्दैवाने वैद्यकीय पत्रकार म्हणून घेणाऱ्यांचा भाग असतो. वैद्यकीय पत्रकारितेमधलं आपल्याकडचं पहिलं म्हणता येईल मोठं आणि शेवटचं असेल का मला माहिती नाही, पण पहिलं तर निश्चितच आठवतंय. जगन फडणीस यांनी ज्या वेळेला जे रुग्णालयातल्या औषधांमधल्या भेसळीवरती लिहिलं होतं आणि त्याच्यात 6-7 मृत्यू पडले झालेले होते आणि त्याच्यानंतर जे काही पुढे राजकारण झालं, भाई सावंत आरोग्यमंत्री होते, आपल्यापैकी अनेकांना कदाचित तो विषय माहिती असेल. तशा स्वरूपाची वैद्यकीय पत्रकारिता आपल्याकडे होत नाही. म्हणजे मला असं अजिबातच म्हणायचं नाहीये की वैद्यकीय पत्रकारिता म्हणजे कोणीतरी मेल्याशिवाय किंवा औषधाने जखमी झाल्याशिवाय काहीतरी व्यंग आल्याशिवाय त्याच्यावरती लिहायला जावं असं मला अजिबातच अभिप्रेत नाहीये. पण शास्त्रीय अंगाने या विषयाचा आपण धांडोळा घेतो का याचं उत्तर मराठी पत्रिकेत तर ते नाहीच आहे. इंग्रजीत सुद्धा खूपच कमी आहे ते. म्हणजे मला आठवते माझा एक सहकारी होता, तो पुढे फ्रँकफर्टला बदली झाले. मी जेव्हा अर्थविषयक नियतकालिकात होतो त्यावेळेला तो नंतर रॉयटर्सला गेला. सीतारामन, आता तो एका इंग्रजी वर्तमानपत्राचा संपादक आहे. त्याचं औषध विषयक ज्ञान हे कुठल्याही औषध कंपनीच्या संशोधका इतकं तगडं ताजं असायचं. म्हणजे हे अशा पद्धतीनं वैद्यकीय पत्रकारितेत स्वतःला तयार करणारे पत्रकार आपल्याकडे दुर्दैवाने दिसत नाहीयेत. म्हणजे यातलं अंतिम उदाहरण अतिशय गाजलेलं आपल्यापैकी अनेकांना कदाचित ऐकून माहिती असेल ते हॅरोल्ड इव्हान्स यांचं स्वतःच त्यांनी ती बातमी दिलेली होती त्यावेळेला. ब्रिटनमध्ये थॅलिडोमाइड नावाचं औषध एका कंपनीने बाजारात आणलेलं होतं आणि ते थॅलिडोमाइड अतिशय गाजलं औषध, कारण औषध कंपन्यांची ताकद, माध्यमातली त्यांची उठबस आणि एकंदरच स्वतःला यशस्वी करण्यासाठी उत्पादनाला जे काही ताकद लागते ते सगळं त्यांच्याकडे होतं. पण या औषधामुळे हे गर्भवती महिलांसाठी औषध होतं आणि या औषधामुळे गर्भावरती परिणाम होत होता असं शास्त्रीय पाहण्यांमध्ये दिसून आलं होतं. ती अर्थातच त्याची बातमी झाली नव्हती, ती पाहणी उघड केली नव्हती, कारण औषध कंपन्यांची ताकद. इथे या मुद्द्यावर मला सांगायला हवं की औषध कंपन्या या जगातल्या काही उत्तम म्हणायचं झालं तर जगातल्या काही उच्च दर्जाच्या भ्रष्ट कंपन्यांमधल्या असतात, कारण त्यांची ताकद एवढी असते, संशोधनाची असेल, प्रभाव टाकण्याची असेल किंवा एकंदरच जनमनाचा जो एक वळण असतं त्याला देण्याची, स्वतःला हवं तसं देण्याची ताकद असेल,
म्हणजे माझ्या मते तर दोन भ्रष्ट जर क्षेत्र कुठली निवडली, सगळीच तशी आहेत, पण 2 निवडली तर एक संरक्षण उत्पादन क्षेत्र म्हणता येईल, आणि दुसऱ्या अर्थातच हे औषध कंपन्यांचे खूप मोठ्या प्रमाणावरती लागेबंदे असतात, अनेकांचे अनेक गोष्टी होत असतात. आपल्यापैकी काही कोणी नातेवाईक डॉक्टर असतील तर त्यांना माहिती असेल की काय काय त्यांना भेटी औषध कंपन्यांकडून दिल्या जातात, अमुक अमुक औषध त्यांनी दिलं जावं यासाठी. तर तो अर्थातच तो पाहणीचा दाखला देतोय मी. त्याची बातमी झालेली नव्हती. तर हॅरल्ड इव्हान्स नावाच्या पत्रकाराने, तेव्हा ते टाइम्समध्ये होते आणि लंडन मधला टाइम्स त्यावेळेला पत्रकारिता करत होता. टाइम्स पत्रकारिता करण्याचे फार कमी प्रसंग आहेत अलीकडच्या काळात, पण तो करत होता त्यावेळेला. म्हणजे रुपर्ट मर्डॉक यांच्याकडे जायचा होता तो समूह त्यावेळेला. तर त्यांनी ती बातमी दिली आणि त्याचा एक प्रचंड मोठा धुराळा उडाला. म्हणजे पंतप्रधानांना त्या देशाचा राजीनामा द्यावा लागेल की काय, इथपर्यंत ते प्रकरण गाजलं. आणि खूप मोठी ज्याला विज्ञान विषयक पत्रकारितेला एक मोठी गती म्हणता येईल तशी त्या थॅलिडोमाइड प्रकरणाने दिली. हॅरोल्ड इव्हान्स यांचं अतिशय गाजलेलं आत्मचरित्र आहे, गुड टाइम्स बॅड टाइम्स नावाचं. काही उत्साही वाचक वर्ग विद्यार्थ्यांमध्ये असं त्यांनी जरूर वाचावं, कारण बातमीदारी, आरोग्यविषयक बातमीदारी म्हणजे काय त्याच्यातनं कळू शकेल. दुसरा अर्थातच गाजलेला दाखला द्यायचा झाला तर एरिन ब्रोकोविच याच नावाचा सिनेमा आहे. अनेकांनी तो सिनेमा त्या एरिन ब्रोकोविच साठी बघितला असेल किंवा जुलिया रॉबर्ट साठी सुद्धा बघितलेला असू शकेल. काही कारणाने बघितलेलं असेल तर त्याचं महत्व लक्षात आलं असेल. ती सुद्धा एक रसायन कंपनी होती आणि त्या रसायन कंपनीतनं जे काही सांडपाणी किंवा जे काही उत्सर्जन होत होतं त्यामुळे त्या परिसरातल्या गावकऱ्यांवर त्याचे कसे परिणाम होत होते याचा बातमीदारी पद्धतीनं घेतला गेलेला आढावा आहे. एरिन ब्रोकोविच ही व्यक्ती होती, तिच्यावरच तो आधारित सिनेमा बनला. सांगायचा मुद्दा हा की सरकार किंवा रुग्णालय जे काही सांगतं त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला बातमीदारी करायची आहे का, माझ्यासारख्या माणसाला विचारलं तर अर्थातच ती करायची आहे. त्यासाठी वैद्यकीय ज्ञान असलेला पत्रकार असणं, म्हणजे या क्षणाला 2 नावं अतिशय जागतिक कीर्तीची आहेत. एक संजय गुप्ता, CNN चा आरोग्यविषयक पत्रकार आहे, त्या विषयाचा तो प्रमुख आहे, भारतीय आहे. दुसरं अनेकांना जर आंतरराष्ट्रीय प्रकाशनं वाचत असतील त्यांना माहिती असेल की अतुल गवांदे खूप सुंदर लिहितात, न्यूयॉर्करचे आरोग्यविषयक लेखक आहेत. ते पुस्तकं त्यांची अतिशय गाजलेली आहेत. तर अशा स्वरूपाचं लिखाण करण्याची आपली उर्मी आहे का, आणि उर्मी जरी नुसती असली तरी त्याची बौद्धिक तयारी आहे का, हा मला महत्वाचा मुद्दा वाटतो. आणि या क्षणाला तशी नसेल तर एक नवीन क्षेत्र करोनाने आपल्याला समोर आणून दिलेलं आहे. आता मला असं वाटतं की नवीन जे कोणी होतकरू पत्रकार इथे आपल्याला सहभागी झालेले असतील या कार्यक्रमात आपल्या, त्यांनी हा विषय नक्की घ्यायला हवा. कारण आरोग्य हा मुद्दा असा आहे की गरीब असतील, श्रीमंत असतील, झोपडीतले असतील, महिला पुरुष, हा सगळ्यांची निगडीत असतो. त्याच्यामुळे त्या पत्रकारितेशी संदर्भात जर काही करायचं असेल तर मला असं वाटतं की एक अतिशय संधी चांगली त्या करोनाने आणलेली आहे. करोनाने जसं आपल्या व्यवस्थेचं पितळ उघडं पाडलेलं आहे तसंच आपल्या पत्रकारितेचं उघड सुद्धा पूर्णपणे उघडं पाडलेलं आहे. पत्रकारिता, वैद्यकीय पत्रकारिता किंवा विज्ञान विषयक पत्रकारिता किती पोकळ आहे आपल्याकडची, विशेषतः मराठी माध्यमातली, हे याच्यातून दिसून येतं सहजपणे. आपल्याला जरी नजर टाकली तरी दिसून येतं, हे कळेल आपल्याला. कारण सरसकटपणे सरकार जे काही सांगत होतं त्याची री ओढण्यापलीकडे आपण काही केलं नाही. संख्या किती वाढली, म्हणजे मला असं वाटतं की इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी तर एखाद्या क्रिकेट सामन्याचं वर्णन करावं, धावतं समालोचन करावं, तशा पद्धतीनं ते विषय हाताळत होते किंवा हाताळत आहेत. म्हणजे इकडे 1 सापडला, तिकडे 2 सापडले, तिकडे ते झालं, तिकडे 4 झालं, अमुक हे हास्यास्पद होतं. आणि याच्यातनं सरकारला जे हवं होतं त्याच्या पलीकडे काही साध्यच झालं नाही. या एकंदर वातावरणाची दहशत पसरावी आणि त्याच्यातनं जे काही सरकार सांगतं ते गपचूप लोकांनी मान्य करावं, या पद्धतीचा तो विचार होता. आणि तो माध्यमांच्या किंवा माध्यमांमधल्या अज्ञानामुळे सरकारला इतरांपर्यंत पोहोचवणं सहज शक्य झालं. हे असं झालं कारण या विषयावर वाहून घेतलेले वैद्यकीय किंवा विज्ञान विषयक लेखक आपल्याकडे नाहीयेत. हे खूप दुर्दैव आहे. म्हणजे विज्ञान विषयक पदवी घेऊन, अभियंते होऊन किंवा आणखी कोणी होऊन जर या आपल्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात येत असतील त्यांनी याचा जरूर विचार करायला हवा. कारण अनेक अंगाने या विषयावर कामं सुरू आहेत जगामध्ये, देशांमध्ये सुरू आहेत. प्रत्येक देशाची धाटणी आहे वेगळी. अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं हा विषाणू हाताळता येऊ शकतो आणि त्याचा आपल्याकडे जसा बागुलबुवा केलाय
तसा त्याची करण्याची काहीही गरज नसते असं अनेक देशांनी दाखवून दिले. आपण आता बोलत असताना थोड्या वेळापूर्वी न्यूझीलंडने घोषणा केली की त्यांच्याकरता शेवटचा जो करोनाचा रुग्ण होता तो सुद्धा पूर्णपणे बरा झालेला आहे आणि आम्ही करोनाला हरवू, करोनावर विजय मिळवू वगैरे असल्या काहीतरी भंपक घोषणा न करता सुद्धा या सगळ्याला कसं सामोरं जाता येतं हे न्यूझीलंडने दाखवून दिलेलं आहे. दक्षिण कोरिया आहे, स्वीडन आहे, जर्मनी सारख्या देशांनी पूर्णपणे वेगळाच मार्ग पत्करला. सांगायचा मुद्दा हा की हे सगळं लिहावं इतक्या उच्च दर्जाचं आहे, त्यासाठी आपली बौद्धिक पात्रता आपण तयार करायला हवी. अतिशय एक उत्तम क्षेत्र या निमित्तानं औषध कंपन्यांमधलं राजकारण आपण पुण्यातल्या विद्यापीठाच्या कार्यक्रमामध्ये बोलतोय. पुण्यामधली जर ती AstraZeneca कंपनीला जर ती लसीचं पूर्णपणे जर अधिकार मिळाले तर त्याचा भारतीय भाग हा पुण्यामधनं होणार आहे. पण याच्यातनं पुण्यातनं काही खूप मोठ्या बातम्या आलेल्या मला वाचल्याचं आठवत नाही. एक लसीचं निर्मितीचं एक मोठं केंद्र पुण्यामध्ये आहे, विज्ञान संस्था आहेत. तर हे नक्की लस प्रकरण काय आहे, मुळात ती येणार आहे का किंवा शक्य आहे का, त्याची किंमत काय असेल, अनेक अंगाने हा विषय घेता येण्यासारखा आहे. तो दुर्दैवाने घेतला गेला नाही. तर मला असं वाटतं की हा यातला एक भाग आहे, हा आपण लक्षात घ्यायला हवा. एक अतिशय मोठं नवीन चांगलं क्षेत्र वैद्यकीय पत्रकारितेचं या निमित्तानं आपल्याला खुलं झालेलं आहे. विज्ञान विषयक पत्रकारितेचं खूप संशोधन संस्था आहेत, औषध कंपन्यांचं राजकारण आहे, औषध कंपन्यांचं अर्थकारण आहे आणि याच्या बरोबरीनं औषध कंपन्यांचे आणि सरकारचे लागेबंदे हा सुद्धा एक वेगळा प्रकार आहे. तो जगभरात त्याच्यावरती खूप लिहिलं जातं, लिहिणारे चांगले पत्रकार आहेत. आपल्याकडे ते दुर्दैवाने तसं नाही. तर मला असं वाटतं की तो एक चांगला मुद्दा या निमित्तानं समोर आलेला आहे. आपल्यापैकी जरूर काही इच्छुकांनी तो घ्यावा. आणि दुसरा मुद्दा याच्यात तो मला मांडायला आवडेल तो अर्थातच सर्वसाधारण पत्रकारितेचा, म्हणजे आपण ज्याला राजकीय पत्रकारिता म्हणतो किंवा जनरल रिपोर्टिंग म्हणतो, कारण तो सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. तो समजून घेणं सुद्धा महत्वाचं आहे आणि त्या समजून घेण्याच्या बरोबरीने स्वतःच्या पत्रकारितेची दिशा ठरवणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. मागे मी याच विद्यापीठातल्या आपल्या कार्यक्रमात बोलताना सांगितलेलं होतं की एक गोविंदराव तवळकरांनी पहिल्या दिवशी पत्रकारितेत आलो त्यावेळेला जो एक शहाणपणाचा म्हणता येईल महत्वाचा असा एक सल्ला दिला होता, ज्या दिशेनं वारा वाहतो त्याच्या विरुद्ध दिशेला आपली बघायची तयारी असायला हवी, असं साधं गोविंदरावांचं वाक्य होतं. माझ्यासाठी तो एक अतिशय महत्वाचा ठेवा आहे. तर या निमित्तानं ही पत्रकारिता किंवा हा जो काळ आपण आता सध्या बघतोय त्याला जर हा निकष लावला तर तुम्ही वैद्यकीय पत्रकारिता वेगळी काढा, विज्ञानविषयक पत्रकारिता वेगळी काढा, कारण ते ज्याला म्हणता येईल विशेषाने करायचं असं स्वरूपाचं काम आहे. पण सर्वसाधारण पत्रकारितेने सुद्धा या विषयात काही केलं का, तर मला असं वाटतं की तिथे सुद्धा आपल्याला खूप करता येण्यासारख्या गोष्टी होत्या, उणिवा होत्या, त्या लक्षात घ्यायला हव्यात. कारण देशच्या देश ज्या वेळेला एखाद्या असा एवढा प्रचंड खंडात्मक स्वरूपाचा जो देश आहे तो असा बंद करण्याची घोषणा होते, त्याच्या मागच्या प्रेरणा काय असतील याचा कधी आपण प्रयत्न केला का? फार कमी माध्यमांनी तो तसा प्रयत्न केला. हे शक्य आहे का मुळामध्ये? हे शक्य असेल तर त्याचे परिणाम काय होऊ शकतील, याच्या परिणामांचा जर विचार करायचा झाला तर मुळात पहिला प्रश्न असा उपस्थित व्हायला हवा की याची गरज आहे का, याच मार्गाची गरज होती का? आणि सुदैवाने आंतरराष्ट्रीय पातळीवरती अतिशय उत्तम या अनेकांनी याची दखल घेतली. त्यातलं आदर्श उदाहरण द्यायचं झालं तर माझं स्वतःचं सुद्धा आवडतं साप्ताहिक द इकॉनॉमिस्टनी या वर्षीची मुखपृष्ठ कथा लिहिली, ती अतिशय सुंदर होते की या निमित्तानं एखाद्या साथीच्या किंवा आजाराच्या निमित्तानं देशोदेशींचे राज्यकर्ते स्वतःच्या हुकुमशाही प्रवृत्ती कशा बाहेर काढत आहेत त्याचा अतिशय आंतरराष्ट्रीय धांडोळा आढावा आणि त्याच्यावरती उत्तम भाष्य इकॉनॉमिस्टनी केलं. कारण चला ही साथ सापडलेली आहे, हाताशी आहे, बंद करून टाका, हा प्रदेश बंद करून टाका, टाळेबंदी लावून टाका, अशा स्वरूपाचे उपाय आंतरराष्ट्रीय पातळीवरती अनेक देशांनी घेतले, त्यांनी ते केले. आणि काही ज्याला म्हणजे कशा पद्धतीने आपण बघतो त्याच्यावरती आहे की अशा उपायाची गरज लागणं मुळात ते किती गरजेचं आहे आणि त्याला यशस्वी म्हणावं का अयशस्वी करावं म्हणावं, हे त्याच्या राजकीय विचाराच्या अनुषंगानं मत बदलेल त्याचं. पण या निमित्तानं मला एक अतिशय महत्वाचा मुद्दा सर्वसाधारण पत्रकारितेसाठी मांडायचा आहे, तो असा की कुठल्याही राज्यकर्त्याला त्याची
राजवटीची एक तटबंदी चांगली जर राखायची असेल तर एक प्रचंड प्रमाणावरती यश मिळण्यासाठी भीती हा घटक खूप महत्वाचा असतो. एकदा का एखाद्या विषयाची भीती राज्यकर्ता तयार करू शकला, चांगल्या अर्थाने असेल वाईट अर्थाने, मग ती भीती अमेरिकेमध्ये निवडणुकींच्या निमित्तानं चीनच्या संदर्भात केली जात असेल, ती महत्वाची असेल. भारतामध्ये तशी ती तयार करण्याची गरज पाकिस्तानच्या अनुषंगाने असू शकेल. भीती तयार करणं हे चांगल्या राज्यकर्त्याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असतं आणि त्या भीतीचा फुगा फोडणं हे पत्रकारितेचं एक महत्वाचं अंग असतं, असायला हवं. ही भीती मुळात ती तशी आहे का त्याची तपासणी केली जायला हवी. त्याची एक चौकस तपासणी या कुठल्याही भीती जर राज्यकर्त्यांकडून केली जात असेल, मग ती कररचनेसंदर्भातली असेल की अमुक अमुक न केल्यामुळे तमुक होईल असं सांगितलं जात असेल, काळ्या पैशाच्या निर्मितीतनं काय काय झालं आणि त्यासाठी काय करायला हवं, तशी भीती तयार केल्यानंतर कुठला उपाय योजला गेला, या संदर्भातली भीती असेल, तशीच या आत्ताच्या आजारातही तशी ती भीती तयार केली गेली. तर ती तशी आहे का, त्याची तपासणी आपण केली गेली का, तर आपल्याकडनं केली गेली का? तर अर्थातच वैद्यकीय पत्रकारितेच्या अनुषंगाने बोलायला गेलं तर ती नाही केली गेलेली. पण सर्वसाधारण पत्रकारिता ज्याला म्हणतो आपण, की ज्याला अशी राजकीय सामाजिक अशा अंगाने, त्याचा आपण याच्यामध्ये विचार केला का, ते मला असं वाटतं की तो मोठ्या प्रमाणावरती झाला नाही. ज्या पद्धतीनं व्हायला हवा होता त्या पद्धतीनं झाला नाही. कारण कुठल्याही निर्णयाचे काही परिणाम असतात. आता आपल्या देशातच असं एक अनेकांना सांगायला आवडते की कुठल्याही औषधाचा विषय निघाला की हे औषध चांगलं आहे, हे घ्यायला हरकत नाही. कारण का, तर त्याचे काही दुष्परिणाम नाहीत. म्हणजे मराठीत दुष्परिणाम म्हणतो, पण हे सरसकट हे वाक्य असं असतं की याचे काही साईड इफेक्ट्स नाही. आता ज्याचे इफेक्ट आहेत त्याचे साईड इफेक्ट असणारच असणार. एखाद्या घटकाचे जर साईड इफेक्ट नसतील तर ठामपणे आपण असं समजायला हवं की हे मुळात त्याचे इफेक्टच काही नाहीयेत, म्हणजे इनइफेक्टिव्ह आहे. तसं हे जसं औषधाला लागू पडतं, म्हणजे कुठल्या औषधांना लागू पडतं काय वगैरे याच्या तपशिलात जाण्याची गरज नाही, तो काही विषय नाही आपला. तर तसंच प्रत्येक निर्णयाला सरकारच्या हा मुद्दा लागू पडतो की त्याचा परिणाम काय आहे. परिणाम हा अर्थातच आजारावरती नियंत्रण हा असेल तर त्या परिणामाचे, ज्याला साईड इफेक्ट्स म्हणता येते, दुष्परिणाम म्हणणं बरोबर नाही, पण त्याचे ज्याला इंग्रजीमध्ये कोलॅटरल डॅमेज म्हणतात, म्हणजे हे नुकसान होता आसपासच्या घटनांचंही काही नुकसान होतं. तर असं सहनुकसान या सरकारच्या किंवा सहपरिणाम म्हणूया आपण, नवीन शब्द त्याला तयार करतायत. तर हे सहपरिणाम काय आहेत सरकारच्या निर्णयाचे, त्याचा एक दृश्य स्वरूप सगळ्यांनी बघितलं ज्यावेळेला माध्यमांनी त्याच्यावरती आरडाओरडा सुरू केला. हे स्थलांतरित मजुरांचं आपापल्या गावी जाणं हा सहपरिणाम होता. परिणाम एक असणं अपेक्षित होतं की आजारावरती नियंत्रण आणणं, पण सहपरिणाम हा परिणामापेक्षा भयंकर निघाला. म्हणजे अनेकदा असं होऊ शकतं की प्रत्यक्ष आजारापेक्षा उपचार भयानक असू शकतात. तसं आता इथे झालं असं असू शकेल असं. तर ते सहपरिणाम तपासण्याची व्यवस्था माध्यमांमध्ये होती का? काही माध्यमांमध्ये निश्चितच होती. मग त्यांनी गावोगाव जाऊन त्याचा अभ्यास केला किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाने या विषयावर खूप चांगलं काम केलं. कारण काही जण ते त्यांच्या बरोबर गेले. आमचे 2 वार्ताहर मुंबईपासून कसारा घाटापर्यंत मुंबईतनं इथून त्यांच्या बरोबर चालत गेले या स्थलांतरितांबरोबर. तर या पत्रकारितेचा सुद्धा एक अतिशय उत्तम आयाम या सगळ्यामध्ये या कालखंडामध्ये वापरता यायला हवा होता. आणि तशी ती परिस्थिती असतेच. म्हणजे एका बाजूला आपण विशिष्ट अभ्यास केलेले पत्रकार असू शकतात, त्याचबरोबर दुसरा काही विशिष्ट अभ्यास करायची गरज नसलेले, म्हणजे विषयाचा अभ्यास या अर्थाने, पण केवळ पत्रकारितेवरती प्रेम असलेले असेही असू शकतात. तसे या टप्प्यामध्ये आपण पाहिले. हा जो एक भीतीचा घटक आहे, त्या भीतीच्या घटकाला, त्या भीतीच्या फुग्याला फोडण्याची जी ताकद आहे, जी सुई आहे, ती पत्रकारितेची जी नीब असेल, हल्ली कोणी वापरत नाही पेन वगैरे, पण जी काही आपल्या पेनाची नीब असेल त्याच्यातनं तो फुगा फोडता यायला हवा. त्यासाठी पत्रकारिता माध्यम हे अतिशय महत्वाचं माध्यम आहे. कारण आज विश्वास बसणार नाही सरकारचा किंवा माध्यमांचा, किंवा सरकारचा प्रभाव माध्यमांवरती इतका आहे की याचा प्रभाव पडायला वेळ लागेल, पण तो वेळ माध्यमांनी सातत्यानं विषय लावून धरायला हवा. म्हणजे
अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. माझ्या स्वतःची बाबतीतली मला सांगता येतील, इतरांच्या अनुभवातही असे अनेक सांगता येऊ शकतील, की एखाद्या मुद्द्याला सुरुवातीला लक्ष देत नाही, कारण ते लक्ष द्यायचंच नसतं. सातत्याने तो मुद्दा लावून धरणं, त्या विषयाने होणाऱ्या परिणामांची भीती किती अनाठायी आहे, किंवा त्या भीतीच्या पोटी भलतेच स्वार्थ कसे साधले जात आहेत, हे सातत्यानं सांगणं, हे मला असं वाटतं इतकं करणं आवश्यक होतं. ते आपलं कर्तव्य आहे, ते करायला हवं. कारण त्याच्यातच पत्रकारितेचं मर्म आणि धर्म दोन्हीही आहे. कारण हे जे सांगितलं जात असतं त्याच्या अनेक अंगाने त्याच्यामध्ये हितसंबंध असतात. मी मगाशी जो भीतीचा सारखा दाखला देतोय, कारण या भीतीला अनेकांनी घाबरावं हा प्रत्येक सरकारचा चांगल्या वाईट अर्थाने हेतूच असतो. कारण का तर मग ते तसं झालं की कसं होईल, सरकार ऐकू शकतं, लोक आपलं ऐकतील वगैरे असं सरकारला वाटत असतं, आणि लोकांनी ऐकण्यामध्येच सरकारचं अर्थातच हित असतं. पण ते ऐकत असताना बाकीचा विचार कसा व्हायला हवा, हे मला असं वाटतं की सांगणं हे पत्रकारितेचं आपलं कर्तव्य हे कर्तव्य. ऐकायला येते माझं? कारण काही हो सर, हो कंटिन्यू. येत आहे. एक फक्त तो मध्ये अनम्यूट झाला होता. ठीक आहे, हरकत नाही. तर त्याच्यामुळे करोना नंतरची पत्रकारिता करत असताना आपली पत्रकारितेची मूलतत्व, मूलधर्म विसरली जातील का, किंवा बदलली जातील का, असा प्रश्न साहजिकच आहे. मला असं वाटतं तसं अजिबातच होणार नाहीये. तसं सुदैवाने चांगल्या लोकशाही देशांमध्ये तसं अजिबात होताना दिसत नाहीये. 2च दिवसापूर्वी ख्रिश्चन अमोनपूरने एक अतिशय सुंदर लेख लिहिला होता की करोना नंतरची पत्रकारिता. तिच्यातलं एक वाक्य खूप छान होतं की या पुढचा कालखंड आता असा असेल की पत्रकारांना निष्पक्षतेपेक्षा योग्य काय अयोग्य काय, असत्याचा बुरखा फाडणं हे जास्त कर्तव्य पत्रकारितेचं असायला हवं. त्याची कधी नव्हे ती गरज आज निर्माण झालेली आहे. ख्रिश्चन अमोनपूर सारख्याचं म्हणणं असेल, न्यूयॉर्क टाइम्स सारख्याचं म्हणणं असेल, सगळ्यांचा मुद्दा हाच आहे की पत्रकारितेला आता कधी नव्हे ते महत्व, ते कायमच महत्वाची होती, पण आता अधिकच महत्वाची वाटू लागलेली आहे. कारण आता हे अशा प्रकारच्या साथी किंवा अन्य कुठल्याही नवीन भीती या येऊच आलेल्या आहेतच, आणि वारंवार येणार सुद्धा आहेत. तर अशा वेळेला या सगळ्या गोष्टींचा हा पाठपुरावा करणं, त्याचा वैद्यकीय अर्थाने, वैद्यकीय अंगाने, आणि त्याचबरोबर सामाजिक अंगाने आपण जी पारंपरिक पत्रकारिता करत आलेलो आहोत त्या अंगाने सुद्धा विचार करणं अतिशय महत्वाचं आहे. तो करता येतो अशी अनेक उदाहरणं आसपास आपल्या आहेत. तो मला असं वाटतं की धागा या पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनामध्ये असू द्यायला हवा. कारण आता सगळंच संपलं अशा स्वरूपाची एक भावना अनेकदा अनेकांकडनं व्यक्त होते. असं कधी होत नाही, अशी कधी झालेलं नाही. मला असं आठवतं, तुम्ही पुण्यामध्ये बरेच जण बसलेले आहात, ज्या वेळेला रिक्षा आल्या त्यावेळेला टांगे संपले किंवा अशा स्वरूपाची एक ओरड झाली होती, मग त्या टांग्याचं एक वेगळं नवीन रूप आलं. त्यांनीच अनेकांनी रिक्षा चालवायला घेतल्या असतील. तसं जेव्हा टीव्ही आला, दूरदर्शन आला, त्यावेळेला आता रेडिओ मेले, आता रेडिओचा संपला आयुष्य, अशा स्वरूपाची एक भीती व्यक्त केली गेलेली होती. अजूनही रेडिओ कालबाह्य झालेला नाहीये. त्याच्यामुळे सध्याच्या कालखंडामध्ये अनेकांना असं वाटत असेल की पीडीएफ वगैरे लोक पाठवायला लागले, किंवा ई पेपर्स झाले, वर्तमानपत्र घरी पोहोचवणारी पोरच गायब झाली, म्हणजे आता वर्तमानपत्र संपली. असं कधी होत नाही, असं झालेलं नाही, आणि असं होणार नाही. म्हणजे वर्तमानपत्र जर बदलणार असतील तर ती एका झटक्यात अशी बदलली, आज काल हे वस्त्र प्रमाणे घातली, आज ही घातली, असं होणार नाहीये. ते तो हा बदल हा टप्प्याटप्प्याने होणार असेल, तरी सुद्धा तो झाला होत असेल, तरी सुद्धा तो होताना पत्रकारितेची मूल्य बदलतील, त्याचं महत्व कमी होईल असं मला अजिबात एक सेकंद सर, कोणाकोणाचे माईक मधनच अनम्यूट होत आहेत, प्लीज तसं करू नका. आपल्याला मध्ये व्यत्यय येतोय, प्लीज जरा. म्हणजे एक तासाभराचा वेळ, अर्धा तास मी बोलणं अपेक्षित होतं, ते वेळ संपत आलेली आहेच. तशा अर्थाने प्रश्नोत्तराकडे जाऊच या, कारण तो जास्त मला असं वाटतं रंजक होऊ शकेल. कारण हे असे दाखले देत बसले तर आपण 2-3 तास सहज याच्यामध्ये आपण घालवू शकतो. इतकं रंजक काम
जागतिक पातळीवर वैद्यकीय पत्रकारिता, वैज्ञानिक पत्रकारिता आणि त्याचबरोबर सर्वसाधारण पत्रकारिता या अर्थाने सुद्धा होत आहे. आणि हे मला असं वाटतं हे असंच असायला हवं. हा जो एक जिवंतपणा आहे या आजाराच्या एकंदर जी एक सावट पत्रकारितेवर पडलंय ते मला असं वाटतं की पत्रकारितेच्या विषयीचं दुर्दैवी भाष्य ठरेल. कारण या सावटाला झुगारून देणं हेच तर खरं पत्रकारितेचं काम आहे. हे काही तुम्ही सांगितलं त्यातलं काहीही होणार नाहीये. पहिल्यांदा जेव्हा घोषणा झाली की 1 दिवसाचा जनता कर्फ्यू हा शब्द वापरला गेला होता. जनता टाळेबंदी झाली की ही विषाणूच्या निर्मितीची साखळी ही कशी तुटण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे तुमचा 1 दिवसाचा सहभाग असं सांगितलं गेलं. मग नंतर आपल्या वैद्यकीय विभागाने काही अशा स्वरूपाची विधानं केली. मग पहिली जेव्हा 21 दिवसाची टाळेबंदी आली तेव्हा आता काय संपलं 21 दिवस आणि नंतर सगळं छान सुरळीत सुरू होईल अशा स्वरूपाची वातावरण निर्मिती झाली. हे तेव्हा सुद्धा म्हणजे लिहिलं जात होतं की असं होणार नाहीये. कारण ज्यांनी कुणी या विषाणूजन्य आजारांचा इतिहास बघितलेला आहे त्याच्यामध्ये असं कधी होत नाही की दिव्याचं बटन नाहीये ते की चालू केला दाबलं की दिवा लागला, टाळेबंदी लागली, बंद केलं, टाळेबंदी उघडली, असं होऊ शकत नाही. आणि दुर्दैवाने अशा स्वरूपाचे ते अंदाज व्यक्त केले गेलेले होते त्याच्या करणाऱ्यांमध्ये लोकसत्ता होता ते आज खरे ठरताना दिसत आहे. या क्षणाला ते अंदाज खरे ठरले याचा आनंद असू शकत नाही कारण ही जी काही वाताहत या सगळ्या निमित्तानं झालेली आहे. पण हा जर एक सामुदायिक रेटा सर्वच वर्तमानपत्रांनी लावला असता तर सरकारला या पुढच्या टप्प्यावरती अशा स्वरूपाचे निर्णय घेताना 10 वेळेला विचार करावा लागला असता. तसं झालं नाही दुर्दैवाने. कारण तुम्ही कुठल्या जगामध्ये आपण हे राहतो आणि कुठल्या जगाचे नियम सांगतायत हे मला हा प्रश्न या निमित्तानं अनेकदा पडला. हात धुवायला महत्व द्यायला हवं पण ज्या परिसरामध्ये आपण पाणीच देऊ शकत नाही त्याने हात धुण्याचा अपेक्षा आपण कशी करतो. मला माझा सुरुवातीचा काळ आठवते 84 च्या काळातली गोष्ट असेल. उमेदवारी करत होतो मी त्यावेळेला पहिला एक सरकारी दौरा होता आणि राज्य सरकारने दुष्काळी भागात काही पत्रकारांना नेलं होतं. आता दुष्काळी भागातली सहल वगैरे म्हणजे सहल म्हणणं बरोबरच नाही पण हे काही ज्येष्ठ पत्रकारांनी करायचं काम नाही म्हणून माझ्यासारख्या नवीनच होता. आम्ही ज्येष्ठ हे वेगळ्या कुठल्या तरी दौऱ्यावर जातात. कनिष्ठांनी दुष्काळ वगैरे असे सगळे बघायचे असतात म्हणून मला पाठवलं गेलेलं होतं. आम्ही अशा सगळ्या वेगवेगळ्या परिसरात गेलो होतो. कवठे महांकाळला संध्याकाळी पोहोचलो. सरकारी विश्रामगाव जवळच कुठल्या तरी विश्रामधामात आमची व्यवस्था होती आणि मग तिथे गेल्या दिवसभर त्या उन्हातानात हिंडत होतो. सगळे असे सुरकुतलेले झालेलं होतो, काळवणलेलं होतं. तर त्या महिलेने तिथे ती कोण सेविका होती तिने पाणी घेऊन आली. ती डोक्यावरच्या हंड्यातनं पाणी घेऊन आली आणि मी होतो तशीच टाइम्स ऑफ इंडिया सारख्या वर्तमानपत्रांची इंग्रजीमधली अतिशय उच्चभ्रू वर्गातली एक माझी सहकारी होती. तिने पाण्याचा तो पेला असेल ग्लास असेल तो घेऊन तोंडावर हपके मारले आणि चूळ भरली. तर आयुष्यातला तो पहिला अनुभव होता की केवळ चूळ भरली म्हणून एखादी व्यक्ती चिडू शकते. मी ती मला तो क्षण अजूनही आठवतो डोळ्यासमोर. अगदी चित्रमय त्याची आठवण आहे. ती महिला चिडली म्हणजे चुळा काय भरता, मी कुठनं पाणी आणतोय माहितीये का आम्हाला, एक एक घोट आम्हाला मिळू शकत नाही पिण्यासाठी, तुम्ही चुळा कसल्या भरता. तर सांगायचा मुद्दा आता सुद्धा हाच मुद्दा लागू पडतो की कुठल्या तोंडाने आपण लोकांना सांगतोय की तुम्ही सारखे सारखे हात धुवायला पाहिजे. म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी तर पाण्यावरती अत्याचारच होतो पाण्याच्या वापराचा, हे मी सांगायची गरज नाही. देशातलं सगळ्यात जास्त पाणी वापराचं केंद्र पुणे आहे. पण तशी आपण सुविधा देऊ शकत नाही आणि हा मार्ग असू शकतो हे कसं काय सांगू शकतो, हा प्रश्न पडायला हवा. असे अनेक मुद्दे आहेत. 2005 साली केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याने एक अहवाल तयार केला होता. साथीच्या रोगांच्या प्रतिबंधासाठी आगामी काळात काय काय करायला हवं या अहवालाचा तो विषय होता. त्यातलं पहिल्या जे काही शिफारसी आहेत त्या शिफारसीतलं एक पहिली शिफारस ही आहे की लोकांना हात धुवायची सवय लावा. 2005 हे 15 वर्षात आपण नक्की काय बदललं मग या सगळ्या व्यवस्थेमध्ये. तर मला असं वाटतं की असे प्रश्न पडायला हवेत, ते पडणं अतिशय आवश्यक आहे दोन्ही अंगाने, वैद्यकीय अंगाने सुद्धा. आता सुद्धा मी म्हणजे गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत होती, त्याच्यात हा विषय आला की कसं काळजीपूर्वक हळूहळू आम्ही सगळं उघडणार आहोत, टाळेबंदी शिथिल करणार आहोत. माझा प्रश्न होता की सगळं ठीक आहे, छान आहे सगळं सांगायला, पण ज्या क्षणाला मुंबईच्या लोकल गाड्या सुरू होतील त्या क्षणाला तुम्ही कसली साथ संगत आणि हे काय ते
सोहळं वगैरे कसं काय अंतर सोहळं कसं पाळू शकणार होता. पण एका चौरस मीटरच्या अंतरामध्ये 9 स्क्वेअर फीट जर हे 3x3 असं जर आपण घेतलं तर 6-7 माणसं त्याच्या गर्दीमध्ये तिथे असतात. 70 लाख नागरिक देशातले या टोकातनं त्या टोकाला सकाळी जातात आणि 70 लाख तेवढेच त्यातले 10-12 दिवसाला जातात. तेवढेच घरी आपापल्या जातात आपापल्या अवयवांना शाबूत ठेवून. तर ह्या परिस्थितीमध्ये हे आपण कसं करणार आहोत? मग त्याची मुळात इतकी भीती घालणं अयोग्य होतं का? आता लोकांच्या मनातली भीती इतकी झालेली आहे या सगळ्या विषयाची की माणसं आता माणसांवरतीच विश्वास ठेवेन अशी झालेली आहे. हे मला असं वाटतं की ती भीती कमी करणं, त्या भीतीला आव्हान देणं हे माध्यमांचं काम होतं. अशी परिस्थिती साथीची नसेल तर अन्य कुठल्या मार्गाने असेल ती पुन्हा पुन्हा येत राहील. हे आता जे काही घडलं ते एक मला असं वाटतं की मोठं शिकणं आहे आपल्यासाठी. आजचा दिवस हा उद्याच्या शिक्षणासाठी महत्वाचा असतोच. तर त्या शिकण्यातनं मला असं वाटतं जे काही आपले अनुभव या निमित्तानं गाठीशी आलेले असतील ते आपण सादर करायला हवेत. आणि जे काही घडतंय मग ते वैद्यकीय विश्वातलं असेल, राजकीय विश्वातलं असेल, अर्धराजकीय असेल किंवा नुसतं आर्थिक असेल किंवा नुसतं राजकीय असेल, त्या प्रत्येकाला का हे विचारणं हे मला असं वाटतं की आपलं कर्तव्य आहे, आपला तो धर्म आहे. तो या निमित्तानं या विषाणूने पुन्हा एकदा आपल्याला तो दाखवून दिला आणि या आपल्या धर्मपालनामध्ये आपण किती कमी पडतो याची जाणीव या विषाणूने करून दिली. म्हणून व्यक्तिशः व्यवसायाच्या वतीने मला या विषाणूचे आभार मानावेसे वाटतात की आपल्यातली किती त्रुटी त्यांनी दाखवून दिल्या की आपण किती कमी आहोत या सगळ्याची जाणीव या निमित्तानं आपल्याला या एका विषाणूने करून दिली सर्व अर्थाने. त्याच्यामुळे या पुढच्या कालखंडामध्ये तरी आपण आता अर्थातच परत असंच काही होईल असं नाही, दुसरं काहीतरी होईल, पण त्यावेळेला सुद्धा आपण सजग असणं हे मला असं वाटतं गरजेचं आहे. तसं असायला हवं. त्या सजग असण्याचं महत्व आता कधी नव्हे ते आणि या पुढच्या कालखंडामध्ये अधोरेखित झालेलं आहे किती महत्वाचं आहे ते. तर इतकं बोलून मला असं वाटतं मी थांबावं कारण या युद्धाचा आणि प्रश्नही यायला लागलेले आहेत. हो. त्यामुळे आपण मी आधी इथे झूम च्या चॅट बॉक्स मध्ये जे आले ते बघते आणि तिकडे फेसबुकवरही आलेले आहेत तेही आपण घेऊयात. पहिला प्रश्न असा आहे की वुड लाईक टू हिअर युअर व्ह्यूज ऑन स्टिग्मटायझेशन with the kind of language that media uses. Absolutely correct. Crisis like this. Yeah, I agree. I fully agree. Whoever has asked me the question, that's precisely the issue I've been trying to raise in the medium I work for, and I wish those who are around should be raising that. I mean, the kind of language, kind of phraseology or kind of jargons, social distancing. I mean, as it is, there is so much distance in India. I mean, though we are crowded, one of the worst crowded nations in the world, but still we have huge distance amongst us only. I mean, you can take the decision taken by Arvind Kejriwal. You can think of a reaction by Karnataka Chief Minister. The distancing is not an issue. I mean, that's precisely the point. We should be praising each and every issue. I remember a quote. I forgot the name of the person. I mean, I can tell you if I get a few minutes. He talks about, he says obedience is not a problem. I mean, disobedience is not a problem for the media. Problem is the obedience. I mean, this is the issue. These are the points we should have raised right from day one. What we are talking about breaking the chain, what we are talking about social distancing, what we are talking about the jargons being thrown at us from various government quarters. This was not questioned, and that should be one of the reasons and one of the lessons we should be taking from this corona pandemic. 2-3 प्रश्न साधारण सध्याच्या काळात नोकऱ्या जात आहेत त्या अनुषंगाने आहेत. तर ते मी एम आय ऑनलाईन आता काही मुद्रित माध्यमांनी आपल्या जिल्हा आवृत्त्या बंद केल्या आहेत. अनेक माध्यमांनी आपले जिल्हा स्तरावरील पत्रकार कमी केले आहेत किंवा त्यांचे पगार कमी केले आहेत. त्यामुळे आता जिल्हा आवृत्त्यांचं भविष्य कसं असेल? मी या अनुषंगाने सगळे एकत्र वाचू प्रश्न? चालेल. नंतर भारतात शेकडो पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या. या पाठीमागे फक्त आर्थिक कारणच आहे की इतर काही कारणे आहेत? पहिली गोष्ट जिल्हा आवृत्त्या आणि दुसरं या नोकऱ्या जाण्यामागची कारणं खरी काय आहेत? पगार कमी होणं हे मला त्यातल्या त्यात जास्त संयुक्तिक वाटतं कारण उत्पन्न अर्थातच घटलेलं आहे आणि उत्पन्न जेव्हा मी हा शब्द वापरतो तेव्हा
अर्थातच म्हणजे पत्रकारितेशी संबंधित सगळ्यावर मला जाहिरातीतलं उत्पन्न हेच अभिप्रेत असतं, कारण वितरणातनं उत्पन्न येत नाही. वितरण हा आपल्याला पसरण्यासाठी हॉरिझॉन्टल स्प्रेड ज्याला म्हणता येईल त्याचा एक महत्वाचा भाग असतो. त्याच्यामुळे पगार कमी होणं हे नैसर्गिक आहे आणि तसा तो कमी झालेला असणं म्हणजे आपलाच झालेला असं नाही. एमिरेट्स सारख्या जगातल्या सगळ्यात मोठ्या अत्यंत श्रीमंत सरकार मालकीच्या विमान कंपनीने सुद्धा 50% पगार कपात घेतलेली आहे. नोकऱ्या काढणं हे मलाही स्वतःला पटवून घेणं जमलेलं नाहीये, कारण ज्या कंपन्यांच्या कागदावरती 31 मार्चला संपलेल्या तिमाहीत 500-600 कोटी रुपयांचा नफा होता, त्यांना एका महिन्यात या सगळ्या आजाराच्या कालखंडामध्ये इतका तोटा व्हावा की माणसांनाच काढून टाकावं, हे थोडंसं अगम्य स्वरूपाचं गणित आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्या माध्यमांची लबाडी किंवा एक हातचलाखी सुद्धा आहे. या निमित्तानं बऱ्याच जणांना बऱ्याच काही गोष्टी करून घेता आल्या असतील. तसं सरकारला साथीची भीती घालून अनेक मुद्दे रेटता आले. तसंच या उत्पन्न कमी झालं त्याचं कारण पुढे करून अनेक वर्तमानपत्रांनी हा मला असं वाटतं मार्ग पत्करला माणसं कमी करण्याचा. आणि जिल्हा आवृत्त्या हा जर मुद्दा असेल ना, तर त्याच्याविषयी मात्र माझं थोडंसं मत वेगळं आहे. जिल्हा आवृत्त्यांचं जे प्रारूप आहे तेच लो कॉस्ट, कमी किंमत, कमी उत्पन्न आणि कमी मूल्य असंच आहे दुर्दैवाने. म्हणजे त्याचं कारण असं की अतिशय स्वस्तात तुम्हाला जर बाजारात जायचं असेल वर्तमानपत्राच्या, मग तुमच्या जाहिरातीचेही दर स्वस्त असायला हवेत तुमच्या. आणि जेव्हा स्वस्ताही इतक्या स्वस्त असणं हाच एकदा घटक आपण मान्य करायला लागलो की सगळं स्वस्त होत जातं. मग सगळं स्वस्त होत जातं याचा अर्थ आपल्यासारख्यांना कळला असेल असतो. तसं दुर्दैवाने वास्तव आहे. त्याच्यामुळे जर बाजारपेठ नसेल तर मुळात त्या अशा आवृत्त्या सुरू करणंच किती शहाणपणाच होतं हा माझा प्रश्न आहे. आणि लोकसत्ता पुरता जर बोलायचं झालं तर म्हणून आम्ही सातत्यानं हा एक 4-5 विभागीय आवृत्त्या सोडल्या तर तुम्ही स्थानिक पातळीवर जाऊ शकत नाही, कारण स्थानिक पातळीची गणितं वेगळी असतात, दर्जे वेगळे, दर्जाचा जो एक काही स्तर असतो तो वेगळा असू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला सर्व अर्थाने स्थानिक व्हावं लागतं, ज्याला सुप्रा लोकल म्हणतात. तितकं लोकल होणं हे अर्थात ज्यांना शक्य होतं त्यांनी करावं, हा काही नियम असू शकत नाही. पण तितकं लोकल झाल्यामुळे हा जो काही चमत्कार मध्यंतरी काही माध्यमांनी अवलंबला होता की 10 महिन्यात 6 महिने फुकट 10 रुपयांमध्ये वगैरे, तो तेव्हाही खड्ड्यात जाणार आहे कळत होतं. तसा तो गेल्यानंतर मग ही जाणीव होती. हे मला असं वाटतं की चुकीचं आहे. म्हणून वाचकांनी सुद्धा आपण काय घेतोय याचा विचार करायला हवा. जेव्हा तुम्ही म्हणजे व्यवस्थापनामधलं एक सुंदर तत्व आहे की इफ यू थ्रो पीनट्स यू विल गेट मंकीज. खूप स्वस्ताची सवय झाली की सगळ्याच गोष्टी स्वस्त असतात आणि मग ज्यासाठी वर्तमानपत्र असायला हवं तेही तोही घटक स्वस्त होऊन जातो. त्याच्यामुळे हे अपरिहार्य आहे, त्याला काही म्हणजे त्याच्याविषयी काही दुमत असू शकत नाही. 2 प्रश्न आले आहेत आपल्या विद्यार्थ्यांकडून की बडिंग जर्नलिस्टनी काय करावं. So one is asking, in these stress times of coronavirus pandemic where renowned media houses are partially shutting operations or laying off journalists, how would you like to guide budding journalism students who are just graduating out of the department? How should they prepare and brace for the impact? I think this pandemic has opened up one more kind of an area for budding journalists, and they should have faith in journalism. Journalism is not going to die. Some newspapers may be claiming to be on the deathbed. I'm using the word claiming to be, but journalism per se, it's not going to die. It may change the form, if at all it is to change, and eventually it will happen because as we grow, everything had changed in life. Our own life had changed. The way we consume news, that also had changed. But journalism per se, it's not going to change the way it is perceived or it is being projected. So my humble submission for those budding journalists is that have faith in journalism, not in the journals they are looking at. Think of journalism, and there is no dearth of opportunities. I'm 100% sure about it. And in continuation with that, somebody is asking about the opportunities in regional languages across digital platforms. That was seen to be growing at certain speed.
many of the news channels had their own regional kind of channels or editions or the web editions. But see, the pie we are looking at is not growing. So you have to have the same market size and create your own space to or carve out your own space to make survival. How successfully you do it, that will be the difference between winner and the loser. It's not going to, because Maharashtra size is not going to grow. Maharashtra, the geographical conditions are not going to change. So we have to create our own market, and that's what, from the marketing perspective, I would like to suggest. We should know the target audience we are looking at. And there is no harm in using the marketing strategy, even for the or the terminology for the media, because those puritanical people think we shouldn't be using the marketing thing. I mean, mission and everything is fine, but ultimately, if it is market failure, missions also won't survive. So my suggestion to those will be, I mean, keep an eye on the market you want to work for, and then create your own set skills for that particular TG, which you want to work for. I mean, there are differences. I like sometime back I had said Hindustan Lever has Lifebuoy, Hindustan Lever has Dove, and Hindustan Lever is a classical success story. I mean, it doesn't sell Dove to those people which would go for Lifebuoy, and it won't confuse buyer of Dove for a Lifebuoy buyer. So that kind of understanding we should have to have in our own mind before deciding on the path we want to choose in the media. It may be electronic, it may be digital, or it may be print, traditional vanilla journalism. And please trust me, journalism is not going anywhere. In fact, there will be more demand to get good journalists, and unfortunately, still there is a vacuum in that sector. I mean, since waiting for the next question. Go to the Facebook page where there are many questions, and yeah. I'm ready. Ready for it. No issue. Okay. I think because I have just give me a time. Yeah. Fear is a weapon used by leaders to make political gains, need to be exposed by a fearless media on a regular basis. So that's just, I think, their comment on it. This supports whatever we are discussing. Just a second, I'm getting echo here. अभय नहार जोशी यांचा एक प्रश्न आहे मॅडम. वाचताय तुम्ही चंद्रकांत? कारण मी तिकडे गेले तिकडे मला ठीक आहे ना सर. आगामी काळात मुद्रित माध्यम व यातील पत्रकारांना आपल्या कार्यशैलीत नेमके कोणते बदल करावे लागतील, हा एक प्रश्न आहे. आणि जयश्री बोकील यांचा एक प्रश्न आहे की अकॅडमिक पातळीवरती वैद्यकीय पत्रकारिता असा विषय आवश्यक वाटतो का आपल्याला? अकॅडमिक पातळीवरती वैद्यकीय पत्रकारिता असा एक विषय असावा का? ओके. पहिला प्रश्न, बदल काय करावे लागतील, म्हणजे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमामध्ये नेहमी ते 5 W आणि 1 H असे नेहमी दाखले दिले जातात. वेन, वेअर, वाय वगैरे वगैरे, आणि हाऊ हा 1 H. मला असं वाटतं की पत्रकारितेने आता त्याच्यामध्ये 2 W ऍड करावे लागतील. व्हाय नाऊ आणि व्हॉट नेक्स्ट, हा बदल करणं अतिशय आवश्यक आहे. कारण तो जर बदल आपण करू शकलो नाही तर आपण केवळ नुसती इकडची माहिती तिकडे देणारे भारवाहक फक्त राहू. आणि तो बदल करणं याचा अर्थ स्वतःची बौद्धिक प्रगती साधणं, स्वतःमध्ये काहीतरी समजावून सांगता येईल यासाठीची क्षमता वाढवणं, आणि हे खूप गरजेचं आहे. याचं कारण आता बातमी देण्यासाठी पत्रकारितेची गरज नाही. हे खूप धाडसाचं विधान मी करतोय, पण कृपा करून त्याचा अर्थ लक्षात घ्या. नुसती बातमी देण्यासाठी 20 पडून 10 ठार, 20 पडून 10 ठार किंवा धरण फुटलं, काय याची काही गरज नाहीये. तर त्याच्या पलीकडचं आणि अलीकडचं सांगण्याची क्षमता स्वतःमध्ये बिंबवणं, हे मला असं वाटतं की
पत्रकारितेच्या समोरचं मोठं आव्हान आहे आणि ते आपण लक्षात घेत नाहीये. दुर्दैवाने मराठी पत्रकारिता अजूनही ते लक्षात घेत नाहीत. पारंपरिक पद्धतीनेच तो विचार केला जातोय. त्यामुळे ती क्षमता अंगीकारणं, कारण ज्यावेळेला एकेकाळी माणसं सकाळी वर्तमानपत्रासाठी थांबायची, कारण का आता काल अर्थसंकल्प मांडला, त्याचं विश्लेषण आता संपादक करून दाखवतील. आता ते ऑनलाईन सारखं होत असतं, 24 तास होत असतं. बातमी आता चांगला इंग्रजी शब्द वापरायचा तर ऑटो पायलट आहे. बातमीसाठी माध्यमाची गरजच नाही. बातमी ट्विटर, फेसबुक, अमुक तमुक जे काय असतं ते आपोआप आपल्यापर्यंत येऊन आढळतेच. भले अगदी वॉशिंग्टनला झालेली दंगल असेल ती धाडकन काही क्षणात आपल्यापर्यंत येते. त्याच्यामुळे त्यासाठी आता बातमीदाराची गरज नाही. बातमीदाराची गरज आहे त्याच्या पलीकडचं आणि आधीचं व्हाय नाव आणि व्हॉट नेक्स्ट ही क्षमता आणणं हे मला असं वाटतं गरजेचं आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा होता विसरलो मी. 2 प्रश्न होते. हेल्थ जर्नलिझम हा अकॅडमिक कोर्स मधला विषय बरोबर. तो त्याच्याविषयी म्हणजे आपल्याकडे दुर्दैवाने पत्रकारितेतनं येणारं उत्पन्न हे वैद्यकीय पेशातनं मिळणाऱ्या Ashwamed, mute yourself. Ashwamed, please mute yourself. So, I mean, ultimately, how people decide their career? They decide either by choice or by the income they can earn from that. If it is enough remunerating, I'm sure there will be many more. And in any case, MBBS is as good as SEC in the medical fraternity these days. So every MBBS student tries to go for some specialization, left nostril, right nostril, or whatever. So mere MBBS, if he can think of writing, if he has skills, and he should be exploring. But I don't think it can be introduced as a formal level academic new kind of a course, because it doesn't work in India. I mean, there are quite a few friends of mine in this profession who are IIT grads, and they are into journalism because that's a passion. So if someone from the medical fraternity thinks of writing and explaining things is passion for him, he will be joining. पण असा एक स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करता येईल असं मला जवळच्या काळात तरी वाटत नाही. 2 जी उदाहरणं दिली, संजय गुप्ता आणि अतुल गवांदे, हे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर लेखन आवडतं म्हणून त्या क्षेत्राकडे वळलेले आहेत. त्यामुळे असा वेगळा अभ्यासक्रम होणं जरा अवघड दिसते नजीकच्या भविष्य काळामध्ये. मी आता पुन्हा झूम चॅट बॉक्स मधले काही प्रश्न घेते, मग चंद्रकांत फेसबुक वरचे घेतील, म्हणजे आपल्याला दोन्हीकडे न्याय देता येईल. एका विद्यार्थ्यांनी विचारले की एखादी मोठी घटना समाजात घडते, म्हणजे अर्थातच करोनासारखी, तेव्हा तुलनेनं इतर बातम्या छोट्या वाटतात का, किंवा त्यांची बातमी कमी होते का? म्हणजे जणू काही दुष्काळाची, म्हणजे महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाला का या काळात, पण त्याच्या बातम्या आल्या नाही. बरोबर आहे ना हे. म्हणजे हा जो विवेक नावाचा गुण असतो, तो सेन्स ऑफ प्रपोर्शन ज्याला म्हणता येईल, तोच तर महत्वाचा असतो ना, की अजिबातच महत्व त्यांचं कमी होत नाही. त्यांचं महत्व काय, त्यांचं मूल्य काय. पण ज्या वेळेला एखादी सुनामी येते त्यावेळेला अर्थातच एखाद्या वस्तीची भिंत पडली असेल तर त्या बातमीकडे दुर्लक्ष होतं आणि ते न करणं आणि त्याचं सुद्धा महत्व दाखवून देणं यासाठीच तो आपला प्रयत्न आहे ना, की पत्रकारितेचं भान भले त्या करोनामुळे अमुक झालं असेल, पण शेतमजूर, शेतकरी किंवा जे शेतीवरती ज्यांचा चरितार्थ अवलंबून आहे त्यांच्या हाल अपेष्टांमध्ये काही फरक पडलेलाच नाही, हेच दाखवून देणं हेच पत्रकारितेचं काम आहे. म्हणून तो जो विवेकाचा एक तो तराजूचा काटा असतो तो जागा असायला हवा, आणि दुर्दैवाने आपल्या काळात तो नाहीये. म्हणजे मला मगाशी 2 मुद्दा म्हणला की तोच आहे, की म्हणजे मागे मी आपल्या विद्यापीठातच बोलताना हा दाखला दिला होता की डुमडुम 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 वाजत असताना तिथे लोक त्याच्या मागे, त्या डुमडुमच्या मागे रस्त्यावरच्या मिरवणुकीमध्ये जात आहेत, तर पत्रकारांनी जायचं नसतं त्याच्यामध्ये, पण आपण सगळेच त्याच्यामध्ये सहभागी होतो. आणि अशा वेळेला विरुद्ध दिशेने बघणारा जो त्याची ती गरज आहे, त्या मुद्द्यांची गरज आहे, ती दुर्दैवाने पाळली जात नाही. म्हणजे वी आर नॉट चिअर लीडर्स फॉर द डेव्हलपमेंट अराउंड. आपण काही कुणासाठी तरी चिअर लीडर करणारे नाहीये. जो काही उन्माद होत असेल त्या उन्मादाला सतत आपण कमी कसं करता येईल असाच प्रयत्न असायला हवा. आणि हा मुद्दा बरोबर आहे की तसे दुर्दैवाने दुर्लक्ष होतं या काळामध्ये. पुढचा प्रश्न चंद्रकांत फेसबुक वरती घेताय काय? हो. एक प्रश्न असा आहे सर, मुद्रित माध्यम हे शेवटचा श्वास मोजत आहेत, ही वस्तुस्थिती आहे का? हा एक प्रश्न आहे. आणि त्याला जोडून दुसरा एक प्रश्न आहे
की सर यापुढे हॅलो बोला मला येतं ऐकायला, पण तो फेसबुकचा एको येतोय आपलं दोन्ही चालू असलं की. ओके ओके. एक प्रश्न असा आहे की मुद्रित माध्यम हे शेवटचा श्वास घेत आहेत का, ही वस्तुस्थिती आहे का? दुसरा त्या संदर्भातला दुसरा एक प्रश्न आहे की सर यापुढे प्रिंट, टीव्ही चॅनल की वेब पोर्टल न्यूज कोणतं क्षेत्र त्यामध्ये करिअर करावं? करिअर कशामध्ये करावं हा त्या व्यक्तीचा आवडीचा भाग आहे. असं काही सांगता येणार नाही की याच्यातच करावं, कारण हे आपल्याकडे पारंपरिक सल्ले दिले जातात. म्हणजे मुलाला काय आवडतं, मग काही म्हणणार की 99% मिळाले तर मेडिकलला जा आणि 98% मिळाले तर इंजिनिअरिंगला जा. तसा हा करिअर कशात करावा हा मुद्दा नाहीये. पण आता याच्या पुढचा काळ हा इंटिग्रेशनचा असेल. हा खूप महत्वाचा बदल होतो. म्हणजे तुम्ही न्यूयॉर्क टाइम्सची जर वेबसाईट बघितली तर टीव्ही, प्रिंट आणि ऑनलाईन आणि म्हणजे वेब हे तिन्हीचं एकत्रीकरण छान झालेलं आहे. न्यूयॉर्कर सारखं मासिक असेल तर तुम्ही बातमी बघता बघता त्या बातमीवरती क्लिक केला तर त्या बातमीचा व्हिडिओ पण सुरू होतो. तर हे आता होणार आहे. आणि माध्यम मरतील का वगैरे असं कधी होत नाही. शेवटचा श्वास घेतील का वगैरे हे असं मला नाही वाटत असं काही होऊ शकेल. मी मगाशी जो दाखला दिला की टीव्ही आले तेव्हा सगळ्यांनी हेच सांगितलं होतं की रेडिओ मेले, आता का रेडिओचं काय खरं नाही वगैरे. अजूनही उत्तम पद्धतीनं खाजगी वाहिन्या सुद्धा दिवसाला आठवड्याला एक अशा पद्धतीने जन्माला येतात. असं काही होणार नाही. आणि त्यामुळे ज्याला मल्टीटास्किंग म्हणतात, लिहिता लिहिता सुद्धा आपल्याला एखादी गोष्ट सांगण्याची कला स्वतःमध्ये अवगत करून घेणं, त्याचा व्हिडिओ अंगाने पण विचार करणं. कारण आता एक कम्प्लीट प्रॉडक्ट असं आपल्याला चांगल्या अर्थाने द्यावं लागेल. एक संपृक्त अशा पद्धतीचा विचार माध्यमांचा करावा लागेल. आणि हे असं होईल. त्यामुळे हे मरेल आणि ते जगेल असं काही होईल असं वाटत नाही. अनिल टाकाकरांनी प्रश्न विचारलाय की युअर व्ह्यूज ऑन पेवॉल सिस्टम इन डिजिटल एडिशन्स ऑफ न्यूजपेपर्स. I couldn't get that. Does he mean wage board? No, paywall to pay for the digital editions. If the yeah, I mean, paywall. Eventually, one has to go for that if you want to make it remunerative, because nothing is free. Good content costs a lot. I mean, some of the columnists in I mean my paper now, which I also will have to curtail they earn at something like 10,000 per piece. I mean, that kind of it's a huge. It's certainly not. It's a very meager, very small amount considering the in English media and international media. So, point is that if you want to get a good content, you have to pay, and if you want to pay to create good content, it has to be chargeable, and paywall is a must. Nothing should be free. I mean, there are quite a good things available in the free, and this free thing is in my opinion has ruined the journalism. The free thing is that's 6 months 10 rupees or some kind of nonsensical uneconomical plans. Those things have completely ruined the journalism. There is a classical case to study. I mean, if anybody wants to do that, it's of New Yorker. It costs something like $8 a week. If you convert it, it's something like $600, you know. And this is the weekly, whose circulation revenue is higher than the ad revenue. If that is the case, people are willing to pay for good content. We have to make it payable. Most of those who oppose a certain section of the people, they oppose. My impression or my belief is that they don't believe in their own ability in creating good content. If it is good, it has to be, respected, and it has to be paid well also. That's what I feel. एक प्रश्न असा आहे की या कठीण काळामध्ये धोरण म्हणून, म्हणजे माध्यमांना सहाय्यकारी धोरण म्हणून सरकारनं जाहिराती मोठ्या प्रमाणावर देणं, या जाहिरातींच्या माध्यमातून काही करणं शक्य आहे का माध्यमांना हातभार म्हणून? ते उपकृत केल्यासारखं होतं, आणि ते आता झालेलं असं आहे की ते त्याच्याशिवाय चालत नाही आणि ते घेऊन सुद्धा चालत नाही, अशा स्वरूपाची अवस्था आलेली आहे. कारण आपल्याकडे माध्यम ही विशेषतः मुद्रित माध्यम आणि अर्थातच नंतर त्या अर्थाने आलेली इलेक्ट्रॉनिक माध्यम सुद्धा ही स्वतःच्या पायावर वितरणाच्या पातळीवरती उभीच राहू शकलेली नाही आहेत. कारण आपण जे प्रारूप निवडलेलं आहे ते स्वस्तात द्यायचं असंच निवडलं गेलेलं आहे.
आणि त्याच्यामुळे जाहिराती या अपरिहार्य ठरतात. वॉशिंग्टन पोस्ट असेल तर तो $4.5-5 दिवसाची किंमत असते त्याची, आणि तो खूप कमी जण घेतात किंवा तसे आंतरराष्ट्रीय दर्जाची. म्हणजे इकॉनॉमिस्ट ₹500 आठवड्याला एका अंकाने घेतो. लोक साधारण वर्षाला जेवढ्या रुपयाची पुस्तकं घेतात आपल्या मराठी घरामध्ये, तेवढ्या एका साप्ताहिकाच्या एका अंकाची किंमत आहे. त्याच्यामुळे हा मुद्दा थोडासा आपल्याकडे नाजूक झालेला आहे, कारण आपण कुठल्याही मराठी असेल किंवा इंग्रजी वर्तमानपत्र असेल ते बाजारपेठीय किमतीनुसार आकारायचंच नाही, असं सातत्यानं सुरुवातीचं धोरण आपल्या पहिल्यापासून आहे, आणि आता ते बदलण्याची कोणाची हिंमतच नाही. म्हणजे लोकसत्तांनी ठरवलं की समजा तरी तो ₹40 रोजच्या अंकाची किंमत ठरवायची, तर ते शक्यच होणार नाही. त्यामुळे आम्हाला आपल्याला सगळ्या माध्यमांना त्या जाहिराती घ्याव्या लागतात, आणि मग ते जे काही त्याच्याबरोबर येतं ते सगळंच सहन करावं लागतं. बऱ्याचशा मुद्द्यांचा झालाय उहापोह. काही काही प्रश्न स्वरूपात नाहीये, ते अधिक कमेंट अशा स्वरूपात आहे, ते आपल्याला नंतर फेसबुकवर बघता येतील, कारण ते फेसबुकवर सुदैवाने मी आहे फेसबुकवर सगळं. नाहीये, त्याच्यामुळे हा? सुदैवाने मी फेसबुकवर नाहीये. माझ्या नावाची अच्छा. अकाउंट आहेत, पण मी हा. फेसबुकवर पण नाहीये. आहेत, बरेच काही कमेंट्स आहेत, परंतु चंद्रकांत, काही आहेत आणखी तिकडे प्रश्न? नाही, फेसबुकवरती नाही मॅडम. फेसबुकवरती काही नाही आहेत. आपल्या इथेही बहुतेक प्रश्नांचं आपण चर्चा केलेली आहे, आणि त्यामुळे मी याच्या किंवा याच्या पलीकडचा तर एखादा कुठला मुद्दा असेल, कारण कारण मी जर इतरांकडनं मला प्रश्न विचारायची गरज आहे किंवा अधिकार आहे असं मानत असेल, तर माझ्याविषयी सुद्धा अर्थातच प्रश्न विचारण्याचे अधिकार या सगळ्यांना आहेत. कारण तसाही काय असला तर अजिबात अनुमान बाळगायचं कारण नाही आहे. मी म्हटलं तसे काही काही भाष्य आहेत. आता एखादं भाष्य असं आहे की पत्रकार मॅनेज होतात, त्याच्याविषयी काय म्हणणं आहे? काही काही गोष्टींचा उहापोह तुमच्या बोलण्यामध्येही झालेला आहेच आहे. ते हा मुद्दा एक वारंवार येतो की मॅनेज होतात. तर मला त्याच्याविषयी असं माझं मत आहे की मी मागे पुणे पत्रकार संघाच्या कार्यक्रमातच म्हणलं होतं की पत्रकारांना सुद्धा माहिती अधिकाराखाली आणलं पाहिजे ना, आणा ना. हे जर आम्ही समाजाशी इतके जर निगडीत आहोत, तर मी माझं वर्तमानपत्रचा मालक हा कुठल्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे का, तो खासदार आहे का, किंवा माझे राजकीय लागेबंधे काय आहेत, हे पाश्चात्य देशांमध्ये आहे. तशी म्हणजे आपलं आपण एकमेकांना म्हणजे समाजाच्या सर्वच पातळ्यांवरती परखड मूल्यमापन करणं सोडून दिलेलं आहे. कारण काय होतं की ते इतरांचं जेव्हा परखड मूल्यमापन करतो तेव्हा माझंही होईल, त्याच्यामुळे तू माझं करू नको, मी तुझं करणार नाही. अशा पद्धतीनं हा सगळा व्यवहार चालतो. त्याच्यामध्ये पत्रकारिता सुद्धा आहे. हे खरंच आहे की मॅनेज होतात काय की म्हणजे आहेत तसे काही प्रकरण, त्याला नाही म्हणता येणार, अप्रामाणिकपणाचं ठरेल. म्हणूनच जे चांगले असतील, जे त्यांच्या स्वतःच्या लिखाणावरती विश्वास असेल आणि लिखाण हाच त्यांचा धर्म असेल, अन्य कुठलाही नाही, अशांना आधार देणं, अशांच्या मागे उभं राहणं आणि बाजारपेठीय गमती जमजींच्या मागे न लागता आपल्याला चांगलं सकस वाचायचं काय आहे याचा विचार करून ग्राहकांनी माध्यमांची निवड करायला हवी. आणि हा 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 मुद्दा जसा ज्यांनी कोणी प्रश्न विचारलाय त्यांनी ती प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे, पत्रकार मॅनेज होतात का, माझं त्याच्या म्हणजे हे विधान मान्यच आहे मला, पण त्याच्या पुढचं विधान माझं आहे की ज्यांनी कोणी प्रतिक्रिया व्यक्त केली त्यांनी पण मान्य करावं की नागरिकच मुळात मॅनेज होतात, आपली व्यवस्थाच मुळात मॅनेज होते, आणि मॅनेज करून घ्यायची आपली क्षमता आहे. ते भ्रष्टाचारावरती तावातावाने एरवी ते बोलत असतात, ते नगरपालिकेच्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये स्वतःच्या सोसायटीमध्ये नगरसेवकाकडून काहीतरी कामं करून घे असं सहजपणे करत असतात. त्यामुळे मॅनेज जर समाजात होत असेल तर त्या समाजाचाच एक घटक असलेला पत्रकार मॅनेज होणार नाही असं म्हणणं हे खोटेपणाचं ठरेल. म्हणून त्याच्या पलीकडे जाऊन आपण, मला असं वाटतं की माध्यमांचा विचार करायला हवा, आणि ते तसे विचार करणारे आहेत त्यांना बळ द्यायला हवं. आणखी काही प्रश्न नसतील तर मी प्रसाद कुलकर्णी, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत, त्यांना समारोप करायची विनंती करते, आणि माझे सहकारी तांबट, बोराटे, नरडेले यांनाही काही प्रश्न विचारायचे असतील. पण तोवर आणखी एक प्रश्न आलेला आहे. इथे चॅटबॉक्सवर एक प्रश्न आलाय की अनेक माध्यमांवर संपादकांचं पूर्वी वर्चस्व असायचं, पण आज मालकच माध्यमांचे संपादक असतात, त्यामुळे ते त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी पत्रकारिता करतात. संपादकांचं महत्व कमी होत आहे का? ते कुठलं वर्तमानपत्र किंवा कुठलं माध्यम नाही, असं काही उल्लेख नाही. त्याच्यावरती अवलंबून आहे. त्या लोकसत्ता किंवा इंडियन एक्सप्रेसचा दाखला असेल
असं अजिबातच नाहीये. तुम्ही कधी आमच्या कंपनीच्या चेअरमनचे फोटो बघितले, त्यांचे काही व्यावसायिक लागेबंद आहेत त्याच्या बातम्या बघितल्या, तसं होणं. अशी तुम्हाला 3-4 उत्तम माध्यमांची नावं मी सांगू शकतो. हिंदू ग्रुप असा आहे, अजूनही जुन्या पद्धतीची पत्रकारिता करणारा. टेलिग्राफ हा वृत्तसमूह अजूनही तसा आहे, जुन्या पत्रकारितेची पाठराखण करणारा. त्याच्यामुळे म्हणूनच तो मगाशी होता डिस्क्लेमर हा जो देण्याचा मुद्दा आहे, तो वर्तमानपत्राच्या सुद्धा त्यांना सुद्धा लागू करणं आवश्यक आहे, की अमुक अमुक वर्तमानपत्र अमुक अमुक पक्षाच्या खासदाराच्या मालकीचं आहे, असं पत्रकारांनी अधिकृतपणे त्या वर्तमानपत्राने मिरवायला हवं, की अमुक पत्र आहे, अमुक अमुक राजकीय पक्षाचं मुखपत्र आहे. आता या सगळ्या अनिश्चिततेमध्ये सगळ्यांचेच हितसंबंध असल्यामुळे असं निश्चित काही आपण करत नाही. त्याच्यामुळे वर्तमानपत्र हे कुठले वाचतायत त्याच्यावरती संपादकाची छाप आहे का मालकाची छाप आहे हे त्याच्यावरती अवलंबून आहे. सुदैवाने ह्या समूह तसा अजून तरी नाही. ठीक आहे प्रसाद आणि तांबट सर किंवा बोराटे सर, नडेले सर, तुम्हाला काही विचारायचं असेल तर अदरवाईज प्रसाद समारोप करेल. सर, जसं तुम्ही आता सांगत होतात की क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याचा जसं आपल्याला अधिकार आहे तसा, तर त्या रेफरन्सने एक प्रश्न फेसबुकवर आहे. त्याची लँग्वेज थोडी अनसेरेमोनियस जरी वाटत असली तरी मुद्दा तुम्हालाही तो माहिती सध्या चर्चेत असलेला आहे. तो कंटेंट आणि त्या रेफरन्सचा जो आहे विषय, तर वुड यू लाईक टू शेअर समथिंग अबाउट दॅट? कारण तो स्पेसिफिक प्रश्न आलाय, तर आपण तो न घेणं थोडं मला संयुक्तिक वाटतं. मी स्वतः त्याच्यावरती त्यांना कथित वाङ्मय चौर्य या विषयावर त्यांना विचारायचं असेल आणि म्हणजे माध्यमांचं त्यांनी शब्द वापरले स्पेसिफिकली. फेसबुक म्हटल्यानंतर भाषेचा एकंदर त्याच्याविषयी काही प्रश्नच नाही. तर सध्या एकंदर प्रश्न निर्माण करणाऱ्या पत्रकारांविषयी वादंग निर्माण करण्याची जी एक सामुदायिक पद्धतीची कृती अनेकांकडनं होते, त्याचा हा भाग आहे का हा एकदा विचार करायला हवा. कारण जो माझा कॉलम म्हणजे माझा स्तंभ हा अन्य माहितीवरती आधारित आहे असं पहिल्या दिवसापासूनच सांगितलं जात होतं, त्यालाच काही वाङ्मय चौर्याचे आरोप करणं हे पहिली गोष्ट हास्यास्पद म्हणणार नाही, कारण ज्यांनी कोणी केले त्यांनी ते अत्यंत गांभीर्यानं केले असतील आणि त्यांच्या गांभीर्याला आपण कमी लेखणं महत्वाचं नाही. पण ज्यांना कुणाला हा प्रश्न पडला त्यांनी हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा होता. आणि पहिल्यापासनं ते अत्यंत हा मला वाटतं 22वा लेख होता ज्याच्याविषयी तो वाद निर्माण झाला, 21 किंवा 22वा. त्या 20व्या लेखाचा किंवा आदल्या 21व्या लेखाचा जरी दाखला दिला तरी कोणी कुठे काय लिहिलेलं आहे हे अगदी आनंदाने मी सांगत आलेलो आहे. आणि जे आपलं नाही ते आपलं नाही त्याच्याविषयी दावा किंवा करावा अशा स्वभावाचा सुदैवाने अजून गरज लागलेली नाही. त्याच्यामुळे पण त्यातला माझ्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा कुठला येतो की तुम्हाला प्रसाद शाळेच्या पातळीवरचे एखादी गंमत आठवत असेल की समजा एखाद्याशी आपले मतभेद झाले किंवा वाद झाला, असं प्रत्येकाच्याच लहानपणी वेगवेगळ्या पातळीवरती घडलं असेल की त्याला समजा त्या समोरच्याला कळलं की तुला मी वादात हरवू शकत नाहीये, तर असा मुलगा एकदम त्यावेळेला म्हणजे माझ्या बाबतीत तर असे गमतीशीर आहेत अनुभव, तुम्हालाही असतील, तो असा एकदम वेगळा मार्ग करायचा. तुझ्याशी मी विवाद, तू काय निळा शर्ट घालून आलाय. आता मुद्दा कुठला आहे किंवा तू काय अमुकच परिसरात राहतोस, मुद्दा कुठला आहे? त्या लेखातल्या मुद्द्यांचा मुद्दा आहे. त्या मुद्द्यांना जर भिडायचं नाही हे एकदा निश्चित केलं की मुद्दा निर्माण करणाऱ्याला त्याला मोडीत काढणं हे अलीकडचं एक नवीन शास्त्र आहे, ज्याला समाज माध्यमातल्या धुंडींमधनं मोठ्या प्रमाणावरती नेहमीच पाठिंबा मिळत आलेला आहे. तर त्याचा एक भाग आहे आणि मला काही त्याचा राग किंवा वाईट वगैरे वाटत नाही. म्हणजे आपण जर इतरांची चौकशी करत असू तर इतर आपलीही चौकशी करा, इट्स पार्ट ऑफ द गेम. त्याच्यामुळे आता आपण पत्रकारितेशी संबंधित आहोत. माझ्या आजीची एक खूप सुंदर मराठी म्हण आहे, ती सांगायला हवी, कारण या समाज जीवनात आपण राहतो. त्याचा अर्थ ग्रामीण मराठीची असल्यामुळे थोडासा वाह्यात असू शकेल, पण त्याच्या वाच्यार्थाचा नाही, त्याचा ते गमतीचा भाग म्हणून फक्त मी सांगतोय. आजी अनेकडे तक्रार करतात ना, आजकाल असं होतं, आजकाल तसं झालेलं आहे. असे तक्रार करणाऱ्यांच्या विषयी माझी आजी नेहमी म्हणायचे की गोठ्यात राहतो त्याने गोमूत्राचा वास येतो म्हणून तक्रार करायची नसते. तसं आपण ज्या परिसरात ज्या वातावरणात राहतो त्याच्या वातावरणात
असेच मुद्दे उपस्थित होणार, कारण या दुय्यम मुद्द्यांमध्ये वेळ घालवण्यामध्ये अनेकांना रस असू शकतो. अँड दॅट्स पार्ट ऑफ द गेम. दॅट्स इट. मला वाटतं आपण आत्ताच्या विषयाच्या रिलेव्हन्सनी आणि त्या निमित्ताने आपल्या ज्या विषय चर्चेत त्या रिलेव्हन्सनी बऱ्यापैकी सगळे प्रश्न ए टू झेड प्रश्न जरी नाही घेता आले तरी आपल्याला व्यापक अर्थाने जे प्रश्न आहेत किंवा जे थीम ऑफ द क्वेश्चन्स आहेत तशा. एक आता आपल्या एका विद्यार्थिनीचा झूम चॅट वरती आलेला आहे, घेऊ का प्रसाद जरा तेवढा? हो प्लीज मॅडम प्लीज. तोपर्यंत मी फेसबुकला चेक करतो अजून काय असेल तर आणि मग आपण कन्क्लूड करू. सरांना वेळ किती आहे ते विचारूया. 6:30 आमची बर. नाही, हिचा आपली विद्यार्थिनी आहे आताची. इज इट ओके इफ द लाईन बिटवीन बीइंग अ जर्नलिस्ट अँड अ सोशल वर्कर ब्लर्स? Many journalists like Barkha Dutt and Rana Ayub have leaned towards social work during this pandemic. Or the Hindus and Ram had also taken steps ahead of a journalist duty during the Rafale case. How professional is it? See, one can't claim to be aloof from the developments around. So if you are part of the society, the social things happening around are going to impact a journalist. So this is perfectly legitimate. I mean, we shouldn't be claiming to be neutral, because there is nothing like neutral unless someone is really dead, brain dead, or medically dead. No one can be neutral. So it's better to accept the fact and face it and go beyond that. My only submission in such kind of situation is that, there shouldn't be part of that NGO terrorism also, which also is very rampant in our society. So we should be open to all kinds of truth, and there is no single truth which is ultimate one. There is nothing like that. There can be hundreds of truth of any of development which we are looking at, and we should be able to examine every part of it, and that's what the journalism is all about. So taking stance on social issues or being associated with social worker, I mean, that's okay, but as long as you are honest to the core and you are willing to express or examine the social cause you are working for, that's also part of the profession, and we should be honest enough to do that. That's what I think. Yes, Prasad. चालेल सर, आपण वेळात वेळ काढून आमच्या पत्रणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या ऑडिओ अडकलाय बहुतेक त्यांचा आवाज मॅडम तुम्हीच बोला. नेटवर्कचा इश्यू येतो आणि औपचारिकतेचा भाग नाही, परंतु प्रसाद. अच्छा, मला वाटतं आहेत मुद्दे खूप आहेत आणि असंख्य प्रश्न या निमित्तानं येत असतात. कोणाला बरंच काही म्हणायचं असतं. तुम्ही म्हणता हे अतिशय योग्यच आहे की आपण जर इतरांविषयी काही म्हणत असू तर आपल्याविषयी पण म्हणणारच. म्हणजे आपलं प्रोफेशन असं आहे की आपण इतरांविषयी बोलतो, तर आपल्या प्रोफेशन विषयी शंका घेतली जाणं साहजिकच आहे. सभ्यपणे आणि कायद्याचे किंवा वैधानिकतेचे नियम पाळून एकमेकांविषयी त्यामुळे मुलांच्या मनातही असतात. परंतु आजचा उद्देश हाच होता की जर्नलिझम संपला आहे, जर्नलिझम मध्ये काही नाही, हे खरं नाहीये. उद्याची पत्रकारिता उत्तम करण्यासाठी आपण कुठल्याही विषयाला हात घालत असताना ध्येय उत्तम हे असतंच त्याच्यामध्ये, की अमुक एक काम उत्तम कसं करावं. त्या दृष्टीने तुम्ही जे मुख्यतः हेल्थ जर्नलिझम, राजकीय पत्रकारिता, अर्थ राजकीय या दृष्टीने जे मुलांना काही खास टिप्स दिल्या, त्या मला वाटतं खूप उपयुक्त आहेत आणि एकंदरच पत्रकारितेकडे बघण्याची दृष्टी नेहमीच तुमच्या बरोबरच्या संवादातून मिळते. आमच्या या दोन्ही संस्थांच्या वतीनं आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं मनापासून आभार. आपण मागेही बोललो होतो तसं वर्षातून एकदा तरी आपल्याला इंटरॅक्शन करायला आवडते आणि तशी संधी मिळते. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आभार. आणि आता जी काही चर्चा झाली ही त्याचा परत काही वेगळा वाद होणार नाही अशी एक आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.